नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आपण 2024 साली झालेला पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलाचा शिपाई पोलीस भरतीचा पेपर आपण इथं पाहत होतो. तर पहा, त्याचा भाग 1 आपण इथं अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती. जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो, तिथून तुम्ही भाग 1 सुद्धा पाहून घ्यायचा आहे. आणि जे राहिलेले प्रश्न आहेत ते आपण या भाग 2 मध्ये इथं घेणार आहोत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. पहा, 2026 मध्ये येणाऱ्या पोलीस भरतीसाठी हे प्रश्न तुम्हाला अतिशय उपयोगी होणार आहेत. याचे तुम्हाला नक्कीच पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला हे मिळवून देणार आहेत. तर पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचा आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 33 पर्यंत प्रश्न पाहिलेले होते. आता आपण तिथून पुढील प्रश्न पाहणार आहोत. तर पहा, प्रश्न आहे शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. पहा, शब्दयोगी अव्ययाचा प्रकार इथं ओळखायचा आहे. तर खाली वाक्य दिलेलं आहे, घरासमोर विहीर आहे. तर पहा, यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार इथं आपल्याला ओळखायचा आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्थलवाचक. पहा, तर याचं उत्तर आहे स्थलवाचक. पर्याय क्रमांक 4 आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालील वाक्याचे नकारार्थी वाक्य करा. आपली सूचना माझ्या स्मरणार्थ आहे. पहा, खाली वाक्य दिलेलं आहे, त्याचं नकारार्थी वाक्य करायचं आहे. तर वाक्य काय आहे, तर आपली सूचना माझ्या स्मरणात आहे. पहा, याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, आपल्या सूचनेचे मला विस्मरण झाले नाही. पहा, आपल्याला जे वाक्य दिलेलं होतं त्याचं नकारार्थी वाक्य आपल्याला करायचं होतं. तर ह्या चारही पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता असणार आहे, तर आपल्या सूचनेचं मला विस्मरण झालेलं नाही, हे या वाक्याचं नकारार्थी वाक्य असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, तेजस कण या शब्दाच्या संधीचा योग्य पर्याय निवडा. तर पहा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तेज कण. तर योग्य पर्याय कोणता असणार आहे, तर पर्याय क्रमांक 2, तेज कण. पुढचा प्रश्न पाहूया. विदुषी या शब्दाचे पुल्लिंग रूप कोणते आहे. पहा, विदुषी या शब्दाचं पुल्लिंग रूप आपल्याला विचारलेलं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विद्वान. पहा, विदुषी या शब्दाचं पुल्लिंग रूप कोणतं असणार आहे, तर ते विद्वान असं असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूया. दासी या स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन डॅश डॅश असे होईल. पहा, तर याचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. पहा, दासी या स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन काय होईल, तर दासी असंच होईल. पर्याय क्रमांक 4 इथं आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी लेखक साहित्य अशी चुकीची आहे. पहा, म्हणजेच खाली तुम्हाला 4 पर्यायामध्ये लेखक आणि त्यांनी लिहिलेलं त्यांचं साहित्य दिलेलं आहे. तर त्यामधील 3 जोड्या बरोबर असणार आहेत आणि 1 जोडी चुकीची असणार आहे. तर आपल्याला ती चुकीची जोडी इथं ओळखायची आहे. पाहायचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लक्ष्मण माने यांची उचल्या हे साहित्य. तर पहा, लक्ष्मण माने नाही तर हे लक्ष्मण गायकवाड आहे. तर लक्ष्मण गायकवाड यांची उचल्या हे साहित्य प्रसिद्ध आहे. पहा, उचल्या ही त्यांची कादंबरी आहे. इथं लक्ष्मण गायकवाडऐवजी यांनी लक्ष्मण माने असं केलेलं आहे. त्यामुळं हा पहिलाच पर्याय आपला इथं चुकीचा ठरतो. म्हणजेच पहा,
भालचंद्र नेमाडे यांची कोसला ही कादंबरी प्रसिद्ध आहे. ॲडव्होकेट गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता हे साहित्य प्रसिद्ध आहे. आणि तसेच चौथं आहे नामदेव ढसाळ यांचं गोलपिटा हे साहित्य प्रसिद्ध आहे. परंतु लक्ष्मण गायकवाडऐवजी त्यांनी इथं चुकीचं लक्ष्मण माने असं केलेलं आहे. तर लक्ष्मण गायकवाड यांची उचल्या ही कादंबरी प्रसिद्ध आहे. पहा, त्यामुळं आपलं योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध आहे? पहा, अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर पाहायचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. स्फूर्तिस्थान. पहा, स्फूर्तिस्थान हा शब्द इथं अशुद्ध आहे. पहा, हा जो शब्द आहे स्फूर्तिस्थान, तर हा शब्द याला दुसरा उकार नसून याला पहिला उकार आहे स्फूर्तिस्थानला, आणि जे त आहे ह्याला दुसरी वेलांटी नसून ह्याला पहिली वेलांटी आहे. म्हणजेच हा शब्द असा योग्य असणार आहे. स्फूर्ती स्थान. पहा, म्हणजे तिथं जी उकार दिलेला आहे पहिला स आणि फ मध्ये, तो दुसरा आहे तर तो इथं पहिला द्यायचा, आणि जी वेलांटी आहे त वरची तर ती इथं पहिली वेलांटी पाहिजे. तर हे असं शुद्ध शब्द होईल. परंतु हा शब्द इथं अशुद्ध झालेला आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक हा शब्द इथं शुद्ध असणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं इथं योग्य उत्तर असणार आहे. तर पहा, तीर्थस्थान हे देखील शुद्ध शब्द आहे. वर्दी हा देखील योग्य शब्द आहे. उत्कृष्ट हा देखील इथं योग्य शब्द आहे. परंतु स्फूर्तिस्थानमधील पहिला उकार इथं दुसरा उकाराऐवजी पहिला उकार असायला पाहिजे, आणि तला दुसरी वेलांटी नसून पहिली वेलांटी तर असायला पाहिजे. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द हा कानडी म्हणजेच कन्नड भाषेतील नाही? पहा, नाही असं विचारलेलं आहे. पर्याय व्यवस्थितपणे पाहून घ्यायचे आहेत. तर पाहायचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मेज. पहा, मेज हा जो शब्द आहे तो कानडी म्हणजेच कन्नड भाषेतील नाही. तर मेज हा जो शब्द आहे तो पोर्तुगीज भाषेतील आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जीवनसत्वे त्याचे प्रमाण वाढल्यास लघवी म्हणजेच युराईनद्वारे उत्सर्जित केली जातात? तर पाहायचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ब व क. पहा, म्हणजेच हे जी जीवनसत्वे आहेत त्याचे प्रमाण वाढल्यास ते लघवीद्वारे उत्सर्जित केली जातात. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती असतो? तर पहा, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6 वर्ष. तर राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल जो आहे तो 6 वर्षांचा असतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? पहा, नाही असं विचारलंय, आणि हा जो प्रश्न आहे तो जवळजवळ मागील 4 ते 5 पोलीस, शहर पोलीस तसेच SRPF आणि कारागृह पोलीसमध्ये सुद्धा रिपीट झालेला प्रश्न आहे. त्यामुळे नक्कीच याला स्टार मार्क करून ठेवा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही. पहा, म्हणजेच पहा, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. पणजी या ठिकाणी सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. नागपूर या ठिकाणी सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. त्यामुळे आपलं योग्य उत्तर असणार आहे की यापैकी नाही, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पहा, योग्य विधान विचारलेलं आहे. तर पाहायचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अ, ब, क आणि ड. पहा, म्हणजेच 4ही विधान इथं योग्य आहेत. तर पहा,
पहिलं विधान पाहूया. तर विधान अ काय म्हणतंय, भारतात पक्षांतरबंदी कायदा 1985 साली संमत करण्यात आलेला होता. हे विधान बरोबर आहे. नंतर ब आहे, या कायद्यानुसार एका राजकीय पक्षातर्फे निवडून आलेल्या सदस्यास स्वतःचा पक्ष सोडून दुसऱ्या राजकीय पक्षात जाता येत नाही. हे देखील विधान इथं बरोबर आहे. तिसरं विधान पाहूया. यासाठी त्या सदस्यास आपल्या आधीच्या राजकीय पक्षाचा व निर्वाचन पदाचा राजीनामा द्यावा लागतो. हे देखील विधान इथं बरोबर आहे. आणि ड म्हणजे चौथं विधान आहे, मूळ राजकीय पक्षाच्या किमान 2/3 सदस्यांनी अन्य राजकीय पक्षात विलिनीकरणास मान्यता दिल्यास त्यास पक्षांतर म्हटले जात नाही. पहा, म्हणजेच हे देखील विधान इथं बरोबर आहे. म्हणजेच अ, ब, क आणि ड हे चारही विधान इथं योग्य आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड इथं आपली चारही विधान इथं योग्य असणार आहेत. पुढचा प्रश्न, सध्या चालू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये या महाराष्ट्रीयन खेळाडूला ब्रॉन्झ पदक मिळालेलं आहे. पहा, 2024 मध्ये झालेली ही पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा आहे, त्याच्यामुळे यावरती प्रश्न विचारण्यात आलेला होता. आपण आता जर लेटेस्ट 2025-26 मध्ये जी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा झालेली आहे त्यावरचे आपण सर्व प्रश्न आणि सर्व जे विजेता खेळाडू आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आपण इथं व्यवस्थितपणे पाहून घ्यायची आहे, जेणेकरून पॅरिस ऑलिम्पिक असो किंवा ज्या कोणत्या महाराष्ट्रीयन खेळाडूला गोल्ड पदक असो किंवा ब्रॉन्झ पदक असो किंवा कांस्य पदक असो, ह्या तीनही पदक ज्यांना ज्यांना मिळालेली आहेत त्यांची नावे व्यवस्थितपणे पाठ करून ठेवायची आहेत. त्याच्यावरती नक्कीच 2026 मधील पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वप्नील कुसळे. पहा, स्वप्नील कुसळे यांना 2024 मध्ये झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ पदक मिळालेलं होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तर आपलं योग्य उत्तर असणार आहे. 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे नुकतेच टिंबटिंब या शहरात संपन्न झाले होते. तर पाहायचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पिंपरी चिंचवड. पहा, तर 100वे जे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन होतं ते पिंपरी चिंचवड या शहरामध्ये संपन्न झालेलं होतं. पुढचा प्रश्न, संगणकाचे बाबतीत खालीलपैकी इनपुट डिव्हाइस कोणती आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 माऊस. पहा, इनपुट डिव्हाइस विचारलेले आहे, तर इनपुट डिव्हाइस कोणते असणार आहे या 4 पर्यायापैकी? तर माऊस ही इथं इनपुट डिव्हाइस असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 इथं आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? तर पहा, आत्ताच्या पिढीमध्ये सर्वात जास्त यूज होणारे फेसबुक आणि इंस्टाग्राम आहे. त्याच्यामुळे आपण जे फेसबुक वापरतो त्याचे संस्थापक कोण आहेत हा प्रश्न सर्वांना तोंडपाठ असला पाहिजे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मार्क झुकरबर्ग. पहा, मार्क झुकरबर्ग हे फेसबुकचे संस्थापक आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया, 1 किलोबाईट म्हणजे किती? पहा, 1 किलोबाईट म्हणजे किती? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1024 बाईट. पहा, 1024 बाईट म्हणजेच 1 किलोबाईट. पर्याय क्रमांक 3 हे तर आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया, वीज या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा. पहा, नसलेला शब्द विचारलेला आहे, तर वीज या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द खालील पर्यायपैकी कोणता असेल?
तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शूळ. पहा, शूळ हा जो शब्द आहे तो वीज ह्या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आहे. म्हणजे तडीत, चपला आणि सौदामिनी ह्या तीनही हे तीनही शब्द वीज ह्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत, परंतु शूळ हा जो शब्द आहे तो वीज ह्या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 इथं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पहा पुढचा आणि शेवटचा प्रश्न. दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पहा, समानार्थी शब्द ओळखायचा आहे तर खाली शब्द दिलेला आहे अनिल. तर अनिल ह्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. पहा, म्हणजेच वरी जी 3 पर्याय दिलेले आहेत, दिनकर, दुसरा आहे समुद्र आणि तिसरा आहे दर्या. तर पहा, या तीनही पर्यायापैकी अनिल ह्या शब्दाला समानार्थी शब्द नाही. त्याच्यामुळं याचं योग्य उत्तर असेल यापैकी नाही.